स्वानंदी, आत्या येऊ का ग? आले मी आत. मस्त. काय झोपली नाहीस अजून? नाही, काही काम होतं का? काम काय नाही ग, तू अचानक माहेरी जाऊन आलीस, काळजी वाटली जरा. काय बोलते काय संपदा? घर सोडून जातो. महेश नेतोय का? नाही ना, मग आई बाबांच्या शिस्तीला कंटाळून मैत्रिणींच्या घरी राहायला जायचं म्हणत होत. काय? आई, तिला समजवलं नाहीस तू? समजवलं. आता ती ना समजावण्याच्या पलीकडे गेली. उलट तिनं माझ्यावरच आरोप करत होती की मी आई बाबांना तिच्या विरोधात भडकवलं. पण ह्यावेळी ना मी अगदी कडक शब्दात ऐकवलंय ती. मी दरवेळी तिच्या कलाने घेते ना, ते समजत नाही ती. बरोबर आहे, ती ना तुमच्या सगळ्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेते. ते कसं आहे ना, ती मला काही बोलली ना तरी मला चालेल एक वेळ, म्हणजे मी सहन करेन. पण तिने ना ह्यांचं नाव घेतलं, मग माझं डोकंच फिरलं. हे किती काळजी करतात माहितीये तिची. पण ताई, स्वतः समोर कोणी दिसेल तर ना. आता बघू ना कुठली मैत्रीण तिला ठेवून घेते. नवऱ्याशी भांडणाऱ्या, आईबाबांशी न पटणाऱ्या मुलीशी कोण पटवून घेताय ना, मला बघायचंच. काय नाही, आता येईल ती वटणीवर. हो आत्या, हे पण असंच म्हणतात. मी ते ताईचं कधी कधी खूप टेन्शन घेते ना, मग यांना वाईट वाटतं, मग उगाच चिडचिड करतात. म्हणून मी ठरवलं ह्या वेळेला मीच वटणीवर आणणार. स्वानंदी, हे जग असंच असतं ग बाई. मऊ लागलं की कोपरानं खाण्याला निघतं. मी जाते म्हटल्यावर सरळ जा म्हणायचं तिला. तिचे सगळे नखरे आणि हट्ट जागेवर येतील की नाही बघ. अगदी बरोबर आहे. आत्या, आत्या ह्यांचा फोन आहे. हो बाई, मम्मी कशाला इथे, तुम्हाला डिस्टर्ब नाही. जाते मी, जाते. बोल. हॅलो, कुठे आहात? हा अगं, इमिग्रेशन झालंय पण बोर्डिंग अजून सुरू नाही झालंय. काय वाट बघत बसलोय. मला वाटलं फोन न करताच गेलात की काय. बॅक ऑफ द माइंड तुझाच विचार नेहमी असतो. बापरे, असंही नका करू. कामाच्या वेळी काम करा. हॅलो, म्हणून म्हंटल ना, बॅक ऑफ द माइंड विचार असतो म्हणून. काम तर काय नेहमीच आहे ग, ते करतोच मी. पण बघ ना यार, काय बॅड लक आहे माझं. इथे तू आणि मी हनीमून टूरला जाण्याच्या ऐवजी मी एकटाच चाललोय बिझनेस टूरला. थँक्यू. हॅलो, तू ओके आहेस ना? थँक्स म्हणतेस कशाबद्दल? तुम्ही मला नेहमी सांगता ना की ताईला घाबरत जाऊ नकोस. ह्यावेळी मी अजिबात घाबरले नाही. चांगलं सुनावून आले तिला. अच्छा, ताई साहेबांनी नवीन ड्रामा क्रिएट केला का काही? नाही हो, जुन्या नाटकाचाच नवीन अंक. तिने ना आई बाबांना धमकी दिली की मी घर सोडून जाईन. मलाही कॉल केला होता. तिला असं वाटतंय की मी आई बाबांना भडकवलंय तिच्या विरोधात. मूर्ख मुलगी आहे ती. सख्या बहिणीला नाही ओळखू शकली आतापर्यंत. पण मीही तिचं ऐकून नाही घेतलं. मग जरा वरमली. व्हेरी गुड. आणि तू प्लीज बाबांना आणि आईंना सांग, अजिबात घाबरू नका. ती काय घर सोडून जाणार नाही. तिला खूप चांगलं माहितीये बाहेर एकटं राहणं खूप अवघड असतं. नाही जाणार आहे ना घर सोडून ती? नाही, तसं नाही म्हणाली. तुम्हाला आठवतंय, तुम्हीच मला सांगितलं होतं की ताईला आपण ही गोष्ट करू नकोस असं सांगितलं की ती नेमकं तेच करते. आणि आपण उलट सांगायचं तिला. मी हेच केलं यावेळी. मी तिला म्हटलं की तुला जायचंय तर जा. तर मला असं वाटतं आता ती जायच्या आधी 10 वेळा तरी विचार करेल. मलाही खात्री आहे तू आता खूप वेळ विचार करत बसशील या गोष्टीचा. त्यात मी नाहीये ना, मग काय जागरायला बहाणेस तुला. नाही अहो, झोपेन मी. नका टेन्शन घेऊ. प्लीज 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 लवकर झोप. हो, कारण स्वप्नात मी येणार आहे. आणि येऊन गप्प बसाव असं नाही म्हणणार आहे. ठेवू फोन. गुड नाईट. गुड नाईट.